आणखी काय काय पाहिजे? एक तीर्थयात्रेमध्ये सोलापूरला आले आणि जिल्ह्यातील अनेक स्थळांना भेटी दिल्या. त्यामध्ये सर्वप्रथम चंद्रभागा नदीच्या तीरावर बसलेल्या पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. तसेच सोलापूर जिल्ह्यालगतच्या तुळजाभवानीचं दर्शन, अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन, तसेच संत दामाजींचा मंदिरपेठा, करमाळा येथील कमलादेवी मंदिर, वेळापूर येथील अर्धनारीश्वर मंदिर, हत्यारमधील संगमेश्वर मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, माजूरची तटबंदी, तेथील सिद्धेश्वर मंदिर, बार्शीचे भगवंत मंदिर अशा अनेक तीर्थस्थळांना आम्ही भेट दिली. केवळ तीर्थक्षेत्रच नाही तर नानांचं अभयारण्य हे माळढोक पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूरला पाणी पुरवठा करणारं उजनी धरण, याशिवाय भेट देण्यासारखी शहरात अनेक स्थळं आहेत. एखाद्या स्थळाला भेट देताना तिचा इतिहास, लोकसंस्कृती समजून घेणं हाच मुख्य हेतू असतो. विविध उत्सव समारंभाच्या वेळी लेझिम हा पारंपरिक खेळ खेळला जातो. लेझिम हा नृत्य संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे. सोलापूरचा इतिहास ऐकण्यासाठी सोलापूर परिसर हा पूर्वी लहान गावांचा समूह. सोनली गावात श्री सिद्धरामेश्वराचं जन्म, पुढे या गावांचं विलीनीकरण होत एक गाव तयार झालं. बहामनी काळात सोन्नाला बुर्ज, ब्रिटिश काळात सोलापूर म्हटलं. या जिल्ह्याला 2500 वर्षांचा इतिहास आहे. याचे पुरातन पुरावेही उपलब्ध आहेत. सातवाहन, वाकाट, बदामी चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याण चालुक्य, देवगिरी यादव, बहामनी सुलतान, विजापूरचे आदिलशाह आणि ब्रिटिशांची राज
हे सर्व अनुभवलेला हा जिल्हा अनेक ग्रंथांमध्ये आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्व संग्रहालयात त्याचा इतिहास जपून ठेवलेला आहे. ज्या ज्या स्थळांना भेट दिलीस त्या प्रत्येकाचा एक इतिहास साक्षीला आहे. जसं 12व्या शतकातील श्री सिद्धरामेश्वराचं देवस्थान परिसर आणि तळ हे कल्याण चालुक्याच्या वास्तुशिल्पाचे साक्षी आहे. आणि 14व्या शतकातील भूगोल किल्ला हा बहामनी राजवटीचा साक्षी आहे. या किल्ल्याच्या आतील वास्तुशिल्पात बहामनी काळानंतर आक्रमण केलेल्या राजवटीचा इतिहास पाहायला मिळतो. श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेला तलाव म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रेरणेने इथल्या जनतेच्या श्रमदानाचं प्रतीक आहे. कला, संगीत, लोकसंगीत यामुळे सोलापूरच्या इतिहासाची श्रीमंती अधिकच वाढली. मनोरंजन आणि लोककलेची परंपरा लावणीच्या स्वरूपात विकसित झाली. ती सोलापूरचे शाहीर राम जोशी यांनी पेशवाई काळात आणखी लोकप्रिय केली. ಆದ್ರೇನು ಇಲ್ಲಿ ಇರ್ದಾಗ ಇಲ್ಲಿ ನೀರಾಗಿನ ಮುಂದೆ ಇದು